हम्म. आता सेकंड क्वेश्चन सगळ्यांनी रीड केलाय. ओके, आवाज क्लिअर येतो का बघा माझा? सगळ्यांना आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का बघा? अवनीश, अनम्यूट करायचं बेटा. कॅमेरा ऑन पाहिजे. येस मॅम. हम्म. काय येईल याचा आन्सर? येस मॅम. हम्म. मॅम ऑड मॅन आउट शोधायचंय ना? येस. कोणाला येतं याचं क्वेश्चनचा आन्सर? स्नॅप टेस्टचा अभ्यास झालाय का? मॅम म्हणजे मी एक वेगळीच लॉजिक लावली आहे. आता तिन्ही पण ऑप्शन मध्ये फर्स्ट थर्ड आणि फोर्थ ऑप्शन मध्ये न्यूमरेटर मध्ये 1 डिजिट नंबर आहे ना, पण सेकंड ऑप्शन मध्ये न्यूमरेटर मध्ये 2 डिजिट नंबर आहे. म्हणून आय थिंक सेकंड ऑप्शन इज करेक्ट. हॅलो. हॅलो. 1 मिनिट, हा 1 मिनिट. आणखी काही असू शकतं लॉजिक? कोण सांगेल? सगळ्यांनी विचार करायचा. अवधूत, आरोही विचारणार आहे तुम्हाला मी क्वेश्चन. रेया, अनम्यूट कर बेटा. मॅम माझं येस मॅम माझं करेक्ट आहे का? रेया, आवाज येतोय येस माझा? मॅम. हम्म. काय येत आन्सर? येस मॅम मला पण काय नाही कळालं. ओके, तू सांगितली ना मला माहिती मॅम मी नाही. जर वेगळंच लॉजिक लावलं. हा, सांगा काय? मॅम हम्म? मी ते वेगळंच लॉजिक लावलं. ते मी असं म्हणजे मी चौथं आलेलं माझं उत्तर. ते मॅम पण ते भरपूर मोठी क्रिया आहे. ओके. ती सिम्प्लिफाईड करावं लागेल मग भेटतं ते. ओजस्वी, अनम्यूट करायचं बेटा. या सेकंड वाला क्वेश्चनचा आन्सर 2 आहे. कारण की
फोर थ्री जा 12 असतं. मग 12 मायनस 2 10. तर 8 थ्री जा 24 असतं. मग 24 मायनस 2 22. मग 16 थ्री जा 18 असं मायनस 2 केल्यावर 16 येतं. मग ह्याच्यामध्ये 10 थ्री जा 30 येतं. पण ह्याच्यामध्ये 30 प्लस 2 केलं, मायनस 2 नाही केलं. ओके, त्यामुळे आपला सेकंड ऑप्शन येतोय असं. तुम्ही परत एकदा एक्सप्लेन कराल? टीचरने आधीच्या क्वेश्चन मध्ये तो फर्स्ट वाला क्वेश्चन आहे ना, हम्म. त्याच्यामध्ये माझा आन्सर ते तो क्वेश्चन स्लाइड दाखवू ना. ह्याच्यामध्ये माझा आन्सर फिफ्थ ह्याच्यामध्ये ना 3 चा क्यूब प्लस 4 चा क्यूब ऍड केल्यावर 91 येतं. तर सगळे तसेच करून जाते. 3 चा क्यूब आणि मॅम फक्त लास्ट वाला, फक्त ते सेकंड वाला आन्सर नाही. सेकंड वाला काय येतं? त्याचं पण ते 2 चा क्यूब सेकंड 2 चा क्यूब 8 आहे आणि 3 चा क्यूब नाही सॉरी, नाही 27 27 आहे. 7 प्लस हम्म. 27 प्लस 8 35 36 येतं. 27 प्लस 8 का करतेस हो? म्हणजे दोन्हीचे क्यूबचे ऍडिशन करते. हा, ओके, आणि फर्स्ट ऑप्शन मध्ये काय केलं? फर्स्ट वाल्याचं पण आन्सर येत आहे. ओके, थर्डचा आन्सर येतं? मॅम हम्म. माझं पण करेक्ट होतं का? म्हणजे मी काय? त्याचा काही विचार नाही केला, तर हम्म. ऑब्झर्व केलं की सगळ्या ऑप्शन्स मध्ये फर्स्ट थर्ड आणि फोर्थ ऑप्शन मध्ये न्यूमरेटर 1 डिजिटचे आहे, पण सेकंड ऑप्शन मध्ये न्यूमरेटर 2 डिजिटचं आहे. म्हणून मला वाटलं ते आन्सर आहे. तसं बाळा, आता म्हणजे आता आणायचे हे आन्सर आलं राईट, हे करेक्ट असेल. ओके, बट दुसऱ्या ठिकाणी काय होतं, तू असं बघशील पण तिथे काहीतरी दुसराच लॉजिक लावलेला असतं किंवा दुसराच मिनिंग असतो त्या गोष्टी मागे, राईट. आता बघ, जर 10 4 डिवायडेड बाय 10 केलं, ओके, आणि डिव्हिजन जर केलं आणि सगळ्यांचा आन्सर सेम येत असेल आणि सेकंड ऑप्शनचं जर नसेल येत, तर आपण सेकंड ऑप्शन करू शकतो. पण चारीचं पण सेम आलं तर तू काय करणार तिथे सांग? त्यामुळे प्रत्येक गोष्टी लॉजिकली किंवा प्रॅक्टिकली दोन्ही साईडने बघायच्यात तुम्हाला, राईट. कधी कधी तुम्ही काय करता, हा इथे युनिट डिजिट आहे, इथे पण युनिट आहे, इथे पण युनिट आहे, तर आपला सेकंड ऑप्शन. असं नाही करायचं, कारण तिथे कधी कधी मिनिंग दुसराच असतो, राईट. ओके. आणि ओजस्वी बाळा, सेकंड ऑप्शन हा हा आपला करेक्ट ऑप्शन येतोय. ओके, मॅम प्लीज सेकंड क्वेश्चन एक्सप्लेन करा. ओके. आता ओजस्वी काय बोलली, काय सांगितलं ओजस्वीनं? 4 into 3 केलं, किती होतं? 2 ध्रुवा? करायचं आणि मायनस 2 करायचं. 4 into 3 12 12 -2. आणि मग मायनस 2 10. असं काय करायचंय, 4 ऑप्शनला करून बघायचं, राहिलेले 3 ऑप्शन, आणि कोणता रॉंग येतोय तो बघायचा. स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. ओके, क्वेश्चन नंबर 3. आता कोण रीड करेल? आरव देवरे. आरव बेटा, अनम्यूट कर बाळा. आरव, ओके, नाही अनम्यूट अनम्यूट होत का? काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार आहे बेटा. ओके, अवधूत मराठे,
अनम्यूट करायचं बाळा. अवधूत मराठे. Yes, ma'am. क्वेश्चन नंबर 3. काय येईल आन्सर? सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आन्सर येत असतील तर. की फर्स्ट. अवधूत, एनी आयडिया बेटा? मॅम कळत नाही. लॉजिक लावायचे बाळा. काही गोष्टी आपण जे शिकलेले आहोत ना त्यानुसार लॉजिक लावलं तरीही चालेल. अवनीश, व्हॉट इज द आन्सर? मॅम नो आयडिया. कोणाकोणाला माहितीये? 1 मिनिट. हॅलो. मला जी आयडिया आहे ती मी सांगते. ओके. बाकीच्यांचे जे आयडिया आहेत आपण ते घेऊयात. ओके. म्हणजे तुम्हाला फाइंड करायला किंवा तुम्हाला जे क्वेश्चन सॉल्व्ह होतात ना त्यासाठी तुम्हाला इझी जाईल. आता माझं बघा, मी जसं त्याला लॉजिकली विचार केला तर 17 आणि 71 ही जर आपण व्हॅल्यू बघितली तर हा प्राईम नंबर येतोय. राईट. त्याच्यानंतर म्हणजे 71 ला जर रिव्हर्स केलं तर 17 होतं. 17 फर्स्ट आणि फोर्थ ऑप्शनचं जर 17 केलं तर ते ऑप्शन काय येतो? प्राईम नंबर येतो. राईट. क्लिअर आहे सगळ्यांना? त्याच्यानंतर बघा, सेकंड ऑप्शन जर घेतला 290, त्याच्यातला 0 स्किप करायचा दोन्ही मधला, दोन्ही ऑप्शन मधला, 2 आणि 3 मधला. मग 29चं जर रिव्हर्स केली आपण तर काय येतं? 92. तो काय प्राईम नंबर नाहीये. त्याच्यानंतर 3 मध्ये 73 घेतलं, 0 आपल्याला स्किप करायचंय, त्याचं रिव्हर्स केलं तर 37 होतं. म्हणजे फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ ऑप्शन आपला काय येतो? प्राईम नंबर येतो. जर सेकंड ऑप्शन आपण लिव्ह केला तर. त्यामुळे माझा सेकंड ऑप्शन येतोय. तर आता आपल्याला आपण बघूयात कोणाकोणाचे काय काय आन्सर आलेत जे सांगतायत की मला माहितीये. ओके. कोणाकोणाला माहितीये? 1 मिनिट. सिद्धीला माहितीये, रेयाला माहितीये, सियाला माहितीये. ओके. या तिघींना पण विचारायचंय. राईट. आता फर्स्ट सिद्धी. ओके. बाळांनो, या गोष्टी ज्या आहेत ना हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हालाही लक्षात राहील. सिया, अनम्यूट करायचं सिया. बोल बाळा. सिया.
येस मॅम. हम्म. कशामुळे ऑप्शन नंबर 2 आला? कारण मॅम आपण 0 स्किप केला आणि जर आपण 7 मतलब 1 ही 4 ऑप्शन मधले हे सगळे प्राईम नंबर येतात, ते पण आपलं जे सेकंड ऑप्शन आहे ते आपलं हे येतं. ओके. आता त्याच्यानंतर बघा, खूप जणांनी ऍडिशन सांगितले, तोही करेक्ट ऑप्शन आहे. 7 + 1 = 8, 9 + 2 = 11, 7 + 3 = 10 आणि 7 + 1 = 8. म्हणजे सगळे इव्हन नंबर येत आहेत. फक्त सेकंड ऑप्शन जर बघितला तर तिथं तिथं काय येतो? ऑड नंबर येतो. त्यामुळे तोही करेक्ट ऑप्शन येतो, किंवा त्याही वेने तुम्ही विचार करू शकता. राईट? क्लिअर आहे आता हे सगळ्यांना? त्याच्यानंतर स्क्रूने काय केलंय बघा, 4 चा स्क्वेअर केलाय, स्क्वेअर +1 केलं, नंतर 17 चा स्क्वेअर केला, +1 केलं, नंतर 27 चा स्क्वेअर केला, +1 केलं, आणि त्याच्यानंतर तिने ठरवलं की सेकंड ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. ओके. पण हे कसं असू शकतं? ओके, 1 मिनिट. रेयाला अनम्यूट करूयात आपण. रेयाला काय बोलायचं आहे? वेअर इज रेया? रेया अनम्यूट कर बाळा. सॉरी, अवधूतला केलं का मी? रेया. रेया अनम्यूट कर बाळा. येस मॅम. मॅम त्याच्यामध्ये आहे ना 17, मग 7 + 1, मॅम माझ्याकडे 2 ट्रिक आहेत. हम्म. 7 + 1 केले की 8 येते. 8 हा प्राईम नंबर नाहीये. 9, 10, 11. सो म्हणजे जो सेकंड ऑप्शन घेतला तर त्याच्यामध्ये ऍडिशन केली की 11 येतं. मग 7 मग पुढे 7 0, मग 7 + 3 केलं मग 10 होतं, पण 10 हा प्राईम नंबर नाहीये. पुढे गेलं मग 7 + 1 8, मग 8 हा पण नाहीये प्राईम नंबर, पण जो ऑप्शन नंबर 2 आहे तो प्राईम नंबर आहे. परत आपण आहे ना 7 + 17 केलं तर हा 7 + 1 हा 8 आहे. 9, 10, 11. तो सेकंडचा 11 आहे. 7, 8, 9, 10. मग इथे 10 आणि 7 + 1 8 आहे. मग ऑप्शन नंबर सेकंड आहे, तर तो फक्त ऑड नंबर आहे, आणि बरोबर. बाकीचे 1, 3 आणि 4 हा इव्हन नंबर आहे. करेक्ट. करेक्ट. तर आपला काय येतो? सेकंड ऑप्शन हा. असे 2 येतात. हा, तर सेकंड ऑप्शन त्यामुळे आपला काय येतो? करेक्ट येतो. राईट? येस येस ऑर नो? मॅम. येस मॅम. सम्यक अनम्यूट करायचं बेटा. बाकी सगळ्यांनी म्यूट करायचं आहे. सम्यक, आपण नंतर क्लास नंतर घेऊयात आपण. ओके, अनम्यूट करायचं आता. पिहू चौधरी अनम्यूट करायचंय. फास्ट बेटा.
पीयू चौधरी. मॅम. हा, रीड करायचे यस क्वेश्चन मॅम. आणि मॅम मला उत्तर आलं. काय येतं यस उत्तर. मॅम, सेकंड नंबर. कसं. मॅम आपण ते 153 ला ऍड केलं ना, तर त्याचा 1 मिनिट रेया, म्हणजे मी ऑड पीयू नंबर चौधरीला येतो परत विचारलं. थर्ड. रेया, अच्छा, ओके. येस मॅम. पीयू चौधरीला मी विचारलंय, तर तिनेच आन्सर करेल. अच्छा, मला वाटलं तुम्ही मला विचारलं. मॅम सेकंड नंबर. एक्सप्लेन करायचं बाळा. कैसे? मैम अपन ने 1, 5 और 3 को ऐड किया तो 8 होता, और नहीं 9 होता, और 1, 3, 6 को किया तो 10 होता, और 1, 1, 0, 2 को 3, और 1, 1, 5 को 7 होता। तो इसमें सेकंड नंबर 10 है, तो वो इवन नंबर है और बाकी सब ऑर्डर, इसलिए सेकंड। ओके, इट इज ऑल्सो करेक्ट ऑप्शन. ओके, करेक्ट मेथड. ओके, एनी अदर मेथड गाईज. रेया, आता बोलू शकतेस बाळा. स्पृहा 2 मिनिट थांब बाळा, हा क्वेश्चन झाला की तुला अनम्यूट करते. ओके. ओके, समीरा, अनम्यूट करायचं बाळा. येस. येस मॅम. तुझ्याकडे काय आहे ट्रिक दुसरी. मॅम मला पण पहिले हेच वाटलं होतं, म्हणजे मी पहिले हे बघत होते की इवन आणि ऑड होतं का, पण नंतर म्हणजे मला मला असं वाटतं की हे बघा, 9 त्याची ऍडिशन आली आहे ना, तो एक ऑड नंबर आहे, आणि त्याची हे म्हणजे मला पण तेच वाटतंय. ओके, ठीक आहे. तर करेक्ट आला ऑप्शन सेकंड. हो मिस, मला पण तेच वाटतंय. ओके, नो डाऊट. मी ते प्राईम नंबर पण बघितलं, पण ते होत नाहीये प्राईम नंबरचं पण. ओके. कुठे गेली. हाय स्पृहा. हा मॅम, एकदा क्वेश्चन नंबर 3 काढा. तुम्हाला काहीतरी सांगायचंय. ते माझं ना सेकंड नाही तर फोर्थ होतं, आणि अजून एक ते हा झाला. ते ना मी म्हणजे टेक्स्टबुक मधलं एकदम मी एक्सप्लेनेशन पाहिलं, मला पण ते आधी सेकंड ऑप्शन वाटलं होतं, पण टेक्स्टबुक मध्ये थोडस वेगळं एक्सप्लेनेशन दिलंय की काय दिलंय. आता मी जे पाठवलं होतं तेच, फोर्थ स्क्वेअर आधी काढलं. हा, फोर्थ स्क्वेअर आधी काढलं म्हणजे 16, 16 + 1 17 ओके. असं काढलं. तर म्हणजे आता बघा मल्टिपल आन्सर्स येतात. सेकंड पण येतं आणि फोर्थ पण येतं, अशा केस मध्ये काय करावं. ओके, आपण जे आता सेकंड पण काढलं. करेक्ट आहे, पण ओके, आपण जे आता काढलं राईट, तर मे बी बुक मध्ये कधी कधी रॉंग पण येऊ शकतं बाळा. असं म्हणत नाही की मी रॉंग नाहीये, ते रॉंग असूच शकेल, असं नाहीये. ते करेक्टच असू शकेल. ओके, पण आपण जे थेरॉटिकली आणि म्हणजे आपलं मेथड आपण लॉजिकली घेतलं आणि प्रॅक्टिकली घेतलं, तर आपला काय येतो, सेकंड ऑप्शन येतो. ओके, आणि आपण एकाच साईडने नाही की 2-3 साईडने आपण विचार केला राईट, तेव्हा आपला काय येतोय, सेकंड ऑप्शनच येतोय. ओके. येस बेटा. येस मॅम. आणि आणि मॅम तुम्ही तुझी ही मेथड बरोबर आहे बाळा, पण ती खूप लेंदी जाते जेव्हा तू एक्झाम देशील राईट. येस. हा, कारण 17चा तुला स्क्वेअर तेव्हा लगेच लक्षात येणार नाही, कारण तुझं माइंड कशात असणार आहे की पटकन मला ऑप्शन चूज करायचा राईट.
तर ऑप्शन चूज करताना काय होतं, येस. कधी कधी जर वेळ असेल तर तू ते गोष्टी करू शकतेस, बरोबर. पण असे तुला 15 किंवा 20 तर क्वेश्चन असतात, तेव्हा तुला तो टाइम भेटतो का? नाही. नाही भेटत. हा, पण जर जर तुला 17चा स्क्वेअर लगेच येत असेल, 25चा स्क्वेअर लगेच येत असेल, तर तू त्या गोष्टी करणार, राईट. पण आता कसं आहे, तुझ्याकडे भरपूर वेळ आहे. भरपूर वेळ असल्यामुळे तू काय केली, ही नाही तर ती ट्रिक, ती नाही तर ती ट्रिक, राईट. हे यूज करून पाहिलीस, राईट. पण हम्म. जेव्हा आपण पूर्णपणे लॉजिकली आणि प्रॅक्टिकली आणि एक्झामच्या टाइम नुसार आपण जेव्हा पाहतो, तेव्हा आपण काय लक्षात घेतो, हा 1+7 = 8, 2+9 = हे, ओके. किंवा त्याचं रिव्हर्स करून काहीतरी करतो, किंवा त्या व्हॅल्यूला काय करतो, त्याची डबल व्हॅल्यू करून बघतो, राईट. असं काहीतरी आपण बघत असतो. त्यामुळे सेकंड ऑप्शन तर करेक्ट येतोय, राईट. आपण 3 मेथड पाहिल्या, राईट. ओके. येस मॅम. हा. मॅम तरीही फोर्थ क्वेश्चन नाही घेतला तुम्ही, आय थिंक. फोर्थ क्वेश्चन मध्ये बेटा एक जो ऑप्शन आहे, फोर्थ ऑप्शनला काहीच दिलं नाही. बाय मिस्टेक ते राहिलं असू शकतं, त्यामुळे आपल्याला तो फोर्थ क्वेश्चन घेता येणार नाही. ओके. काय झालं? त्यामुळे घेतला नाही. फोर्थ जो क्वेश्चन आहे त्याच्यात फोर्थ ऑप्शन दिलाच नाहीये त्यांनी. बाय मॅम प्रिंटिंग मिस्टेक झाली. 74 आहे. 74 येतं का इथे? 174, 174 टेक्स्टबुक मध्ये. ओके. आपण काय करू, फिफ्थ क्वेश्चन आधी सॉल्व्ह करूयात, ओके. त्याच्यानंतर मग फोर्थ कडे जाऊयात. मॅम मला फिफ्थ सेकंड ऑप्शनच वाटतंय. हा, सेकंडच ऑप्शन येतो, राईट. येस. सगळ्यांचं सेकंड ऑप्शन येतं का बघा. मॅम आता म्हणजे बघा. आपल्याकडे लवकर जे सॉल्व करता येतं ना, त्या मेथडने करायचंय. काय बेटा? आता ह्याच्यात आता कोणत्या पण क्वेश्चन मध्ये असल्या तर हम्म. आता आपल्याला आधी ऑब्झर्व करायचंय का ते इव्हन एक ऑर्डर, म्हणजे त्याला असं डिव्हिजिबिलिटी 3 टेस्ट सारखं, की आपल्याला आधी प्लस करून पाहिजे इव्हन एक ऑर्डर मध्ये. तुम्हाला त्या वेळेला जे काही सुचतंय ना ते पटकन करायचं, आणि त्याच्यानंतर एकदा विचार करायचा की आपण हे लॉजिकली आणि मॅथमॅटिकली हे बरोबर करतोय का. हा. ओके. येस मॅम. सिद्धी अनम्यूट करायचं बेटा, काय डाऊट आहे? मॅम फिफ्थ क्वेश्चन मला समजलं नाही कसा केला तो. ओके. आता फोर्थ क्वेश्चन घ्यायचं बाळा पहिले. ओके मॅम. फोर्थ कडे कॉन्सन्ट्रेट करा. फिफ्थ तुम्हाला समजावून सांगते, राईट. फिफ्थ मध्ये जर बाळा तू ऍडिशन केलीस ना तर तुला आन्सर येऊन जाईल कोणतं रॉंग आहे ते. फिफ्थ मध्ये प्रत्येक ऑप्शनची तू ऍडिशन हो करून मॅम बघ. ट्राय. ओके. ओके येस. चला, याचा आन्सर कोण सांगेल? आरोही मला का दिसत नाही? मी मगाशी पासून आरोहीला अनम्यूट करायचं बघते. ओके, वेअर इज आरोही? येस. आरोही अनम्यूट कर बाळा. आरोही. आरोही. मॅम आय थिंक ऑप्शन नंबर 3. 1 मिनिट हा. आरोही अनम्यूट का होत नाही? आरोही, आर यू देअर बेटा?
लेफ्ट column अरेंज. करेक्ट. समृद्धी, अनम्यूट करायचं बाळा. काय डाऊट आहे? येस मॅम. हम्म? मॅम मला तर कळालं नाही. कोणतं कळालं नाही? हाच क्वेश्चन. ओके. काही मॅम मी ऑप्शन सांगू? कोण आहे? कोण बोललं आता मी सांगू म्हणून? समृद्धी, तू ट्रिक यूज करून बघितलीस का बाळा एखादी? हो मॅम, मी ऍडिशन केलं होतं. ओके. अजून एखादी ट्रिक यूज केलीस? नाही. ओजस्वी, एनी ट्रिक? टीचर. बोल बाळा. ओजस्वी. 251 सोडून सगळे नंबर्स 29 ने डिवाइड होतात. 29 नी डिवाइड होतात. हा. हे मे बी करेक्ट नसू शकतं, राईट? ही ट्रिक नाही होऊ शकत बाळा. मॅम म्हणजे मी एकदा सगळे ऍड करून पाहिले, पण एक प्रॉब्लेम आहे. थर्ड आणि फोर्थ ऑप्शन मध्ये दोन्ही पण इवन नंबर आहे. थर्ड ऑप्शन मध्ये 8 आणि फोर्थ ऑप्शन मध्ये 12. करेक्ट, करेक्ट. तो ऑप्शन पण नाही येणार. 12. त्यामुळे ते येणार नाही, कारण दोन ऑड येतात, दोन इव्हन येतात, राईट? हा. हा. मॅम पण आता कसं करावं? येस रेया, मॅम. तुला कोणती ट्रिक मॅम मी माहितीये? सांगू? येस मॅम. मॅम मला माहिती आहे. ते 9 into 3 करायचं. 9 3 27 येतं. मग ऍड 1 करायचं. मग ते तो इव्हन नंबर येतो. मग तसंच 2 into 2 केलं, मग उत्तर आलं त्याच्याने ऍड 3 केलं, मग तिथे ऑड येतं. मग तिथे 2 2 into into 2 4 1. आलं. हा, मग हा 4 मॅम, plus 1. 3 ऑड येतं. मग 2 into 1 केलं, मग ऍड 5 केलं की पण ऑडच येतं. आणि नंतर मग 4 into 1 केलं आणि ऍड 7 केलं की पण ऑडच येतं. म्हणून तो नंबर 1 येणार. 319 करेक्ट. येणार, कारण की ते ऑड केलं की मग ते इव्हन नंबर येतो. ओके, करेक्ट, करेक्ट. हे ऑप्शन, हे मेथड असू शकते. ओके. येस प्रुआ? मॅम काय? मॅम आता तिने सांगितलं की आधी आपल्याला 318 मध्ये कसं केलं, म्हणजे मला 1 मिनिट, वाटलं 1 असं मिनिट, केलं तिने. 1 मिनिट, मी सांगते. ओके. आणि पिहू चौधरी, पेज नंबर नाही विचारायचे बाळा. हे जे आपण क्वेश्चन घेतोय, हे काही दुसऱ्या बुक मधले असतात, काही त्याच बुक मधले असतात. त्यामुळे तुम्ही पेज नंबर घेऊन काहीच करू शकणार नाही. ओके. आता बघा, क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितलंय, ऑप्शन आपण कसा काढलेला आहे. 5 मिनिटं क्लास चालेल, थोडं धीर धरा, राईट? 3 into 9 केलं किती येतं? 27 plus 1 is 27. equal to 28. हा काय झाला? इव्हन नंबर झाला. ओके. तसंच तुम्ही बाकीचे 3 ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये बघा, 2 into 2 4 plus 3 is equal to 7. हे काय झालं? ऑड नंबर झाला. त्याच्यानंतर 3 मध्ये बघा, 2 into 1 2 plus 5 is equal to 7. हा पण काय झाला? ऑड नंबर झाला. त्याच्यानंतर 4 ऑप्शन मध्ये बघा, 4 into 1 is equal to 4. 4 plus 7 is equal to 11. म्हणजेच सेकंड, थर्ड आणि फोर्थ ऑप्शनला काय येतं? ऑड नंबर येतो. जर फर्स्ट ऑप्शन लिव्ह केला तर फर्स्ट ऑप्शनला काय येतं? इव्हन नंबर येतो. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन इज युअर करेक्ट ऑप्शन. येस? येस मॅम. मला हे येस मॅम. करेक्ट वाटलं रियाचं. येस. रेया, व्हेरी गुड बेटा. थँक्यू मॅम. चला, आपण क्लास स्टॉप करायचं का? 9:07 झालेले आहेत.